25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। श्रावणाच्या सुरुवातीपासून वाढलेले भाजीपाल्यांचे दर अजूनही कमी झालेले नाहीयेत। गौरी गणपतीच्या सणात दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या घाऊक बाजारात सर्वच भाज्या 90 ते 100 रुपये प्रति किलोवर पोहोचलेल्या आहेत। राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळे पालेभाज्यांचं नुकसान झालंय। मुंबईमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे। परिणामी पालेभाज्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे। 30 ते 40 रुपयांची जोडी आता थेट 80 ते 100 रुपयांना विकली जाते। सणासुदीच्या काळातच सर्वसामान्यांचं स्वयंपाकातील बजेट कोलमडणार असं दिसतंय, कारण खाद्यतेलाच्या किमती आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे। सणासुदीच्या तोंडावर 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये म्हशीच्या दुधाची किंमत 2 रुपयांनी वाढणार आहे। MMPAच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हा दूध दरवाढीचा निर्णय एकमतानं झालाय। सिडकोच्या इतिहासात 25,000 घरांची बंपर योजना पहिल्यांदाच जाहीर होणार आहे। विशेष म्हणजे या घरांसाठी बुक माय सिडको होम अर्थात निवडा तुमच्या आवडीचं घर या नवीन संकल्पनेचा अवलंब करण्याची योजना आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी 13 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत अखेर पुढे ढकलण्यात आली आहे। घरांच्या सोडतीतील अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे। इंडियन बँकेत नोकरीची संधी चालून आलेली आहे। इंडियन बँकेमध्ये विविध पदांच्या 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत। यासाठीची अधिसूचना देखील बँकेनं निर्गमित केली आहे। सप्टेंबर महिन्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकांमधील सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली आहे। बँका सप्टेंबरमध्ये एकूण 15 दिवस बंद राहतील। केंद्रातील मोदी सरकारनं देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी आज अनेक मोठे निर्णय घेतलेले आहेत। 14 नवीन रेल्वे स्टेशन्स, 1300 गावं रेल्वेनं जोडली जाणार आहेत। 6,456 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना केंद्रानं मंजुरी दिली आहे। पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस कोकणवासियांसाठी सुरू होणार आहे। आज या एक्सप्रेसला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हिरवा झेंडा दाखवणार आहेत। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून सप्टेंबर अखेर ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे आणि यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकाला घर बसल्या देवाची पूजा बुकिंग करता येणार आहे। सोलापुरात 2 व्हीलरवाल्याला कट मारल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली। मालवाहू ट्रकनं मोटारसायकल स्वाराला कट मारल्यामुळे वाद झाला। या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा वाद मिटला। पुण्याच्या अरण्येश्वर भागात मध्यरात्री 1:30च्या सुमारास एका मद्यपीनं उच्छाद मांडला। मद्यपी गुंडाकडून 4 वाहनांची तोडफोड करण्यात आली। सहकार नगर पोलिसांनी रात्रीच या आरोपीच्या मुसक्या आवळल्या। अमळनेर तालुक्यातील सात्री गावाला नदीवर पूलही नाहीये आणि रस्ताही नसल्यानं गावकऱ्यांना अनेक वर्षांपासून आपला जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून प्रवास करावा लागतोय। 2 तरुण नदीमध्ये अडकल्यानंतर मुंबईहून यंत्रणा हल्ली आणि SDRF यंत्रणा बोलावण्यात आली। मात्र सात्री गावाची समस्या सोडवण्यात प्रशासन हतबल ठरलंय। इंदापुरात दहीहंडी कार्यक्रमानिमित्त खासदार निलेश लंके आणि आमदार दत्तात्रय भरणे एकाच व्यासपीठावर आले। यावेळी दोघांनीही डीजेच्या तालावर ठेका धरला। बीडच्या आष्टी शहरात सार्वजनिक दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकची लावणी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती आणि या दहीहंडीचं आयोजन सुरेश धस मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संत नामदेव पायरीचा दरवाजा चांदीनं मढवला जाणार आहे। नांदेडमधील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे दरवाजाला चांदी बसवून देणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। जुन्नरच्या नारायण गावातल्या कोल्हेमळा इथे सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत असतं आणि याचमुळे परिसरात अनायडर हे परदेशी बनावटीचं उपकरण वनविभागानं बसवलं। यामुळे बिबट्याला मानवी वस्तीपासून लांब ठेवण्याचा पर्याय उपलब्ध झालाय। किल्ले शिवनेरीवरील तटबंदी मागील महिन्यात जोरदार पावसामुळे ढासळली होती। अनेक दिवसांपासून ही ढासळलेली तटबंदी अशीच होती। अखेर पुरातत्व विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या तटबंदीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयीन तरुणांना मुंबईतून MD ड्रग्ज आणून देणारं त्रिकूट पोलिसांच्या हाती लागलंय। मंगळवारी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ड्रग्ज विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। तुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरणी CIDचा अहवाल अखेर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे आरोपींवर आता गुन्हे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झालाय।
राज्य सरकारनं दुधाला 5 रुपये दिलेलं अनुदान अद्यापही न मिळाल्यानं जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। मोहोळ तालुक्यातील वडवळमध्ये दूध संघाच्या समोर जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या निकृष्ट कामाविरोधात भुसावळमध्ये काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। महाराज आम्हाला माफ करा म्हणत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची फरफट सुरूच आहे। शासनानं दिलेला मोबदला घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात हेलपाटे मारतायत। एकतर कमी मोबदला, त्यात अधिकारी गैरहजर असल्यानं शेतकरी हक्काची जमीन देऊन त्रस्त झाले। पुण्यातील कुख्यात गुंड गजा माने पुन्हा एकदा चर्चेत आलाय। गजा माने यानं दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गजा माने यांच्या हस्ते सत्कार स्वीकारल्यानं नव्या वादाला तोंड फुटणार आहे। विरोधकांना कुठल्या विषयावर राजकारण करावं हे कळत नसेल तर हे राज्याचं दुर्दैव आहे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न होत आहे, असा आरोप विखे पाटलांनी केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात निघालेली जनसन्मान यात्रा बीडमध्ये असणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह इतर मान्यवर नेते उपस्थित आहेत। दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या नायगावमधील निवासस्थानी जाऊन अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अजित पवारांनी वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आज धुळे जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा संघनिहाय आढावा बैठका घेणार आहेत। अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। जरांगे यांनी 123 गावांची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीत आरक्षणाच्या भविष्यातील लढ्यावर चिंतन आणि मंथन केलं जाणार आहे। दिव्यांगांची बोगस प्रमाणपत्र देऊन शासकीय सेवेमध्ये भरती होण्याचे प्रकार समोर आल्यानंतर भरती प्रक्रियेतील दिव्यांगांची संशयित प्रमाणपत्र तपासली जाणार आहेत। प्रमाणपत्र बोगस आढळल्यास कारवाई केली जाणार आहे आणि यासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्तालयानं दिव्यांग कल्याण आयुक्तांना पत्र पाठवलंय। पर्यावरणातील बदलांसह विविध कारणांमुळे दादर आणि माहीम येथे समुद्र किनाऱ्याची धूप होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे येथील चौपाट्या फक्त आता 20 ते 25 फूट इतक्याच शिल्लक आहेत आणि या पार्श्वभूमीवर पालिकेकडून जिओ ट्यूब तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्र किनारे पूर्ववत करून त्यांचं वैभव पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेनं सध्या सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतलाय। त्यासाठी जवळपास 6,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। शहर भागातील 1 किलोमीटरच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च येणार आहे। मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल मार्गावर गेल्या 20 वर्षात 23,000हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय। तसंच विविध अपघातात 26,572 प्रवासी जखमी झाले। जानेवारी ते मार्चमधील अनुदानासाठी राज्यातून 244 दूध संस्थांचे प्रस्ताव दाखल झाले होते। त्यात दुपटीहून अधिक संस्थांची भर पडते। जुलै ते सप्टेंबरच्या अनुदानासाठी नव्यानं 590 संस्थांचे प्रस्ताव दाखल झालेत आणि मागील अनुदानाला मुकलेल्यांसह राज्यातून 804 दूध संस्थांना लॉग इन आयडी देण्यात आलाय। राज्यपाल आणि कुलपती CP राधाकृष्णन यांनी आदिवासी विद्यापीठ स्थापनेचे संकेत दिलेले आहेत। केवळ शहरांपुरता विकास करून चालणार नाही, तर तो ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागापर्यंत न्यावा लागणार आहे। त्या दृष्टीनं आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पावलं उचलली जातील, असं त्यांनी सांगितलंय। नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत आणि या बांधकामांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वनी, वायू प्रदूषण तसंच ब्लास्टिंगबाबत वाढत्या तक्रारींचं योग्य ते निराकरण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।